ठाण्यामधील 17 वर्षाच्या मुलाची एक केस माझ्याकडे आली होती. 5 मिनिटांनी प्रत्येक काम त्याला बोरिंग वाटत होतं. तर त्याच्या बाबतीत काय व्हायचं की स्टडी सुरू केला, म्हणजे त्याने अभ्यास करायला सुरुवात केली की 3 मिनिटांनी लगेच फोन चेक करायचा. एखादा मूव्ही जर का त्याने बघायला सुरुवात केला आहे तर लगेच स्किप करून टाकायचा. एखादा यूट्यूबचा व्हिडिओ असेल तर लगेच फास्ट फॉरवर्ड करायचा. तो सतत मला म्हणायचा की मला कशामध्ये ना इंटरेस्टच वाटत नाही आहे. घरचे सारखं म्हणतात की तुझं लक्षच लागत नाही आहे. आणि पण आता सिच्युएशन आता एकदम वर्स झालेलं आहे. त्याचा फोकस आहे तो पण कमी झालेला आहे. पेशन्स त्याची होती तीही झिरो झालेली आहे. आणि त्याला नॉर्मल जे लाईफ आहे त्याला कम्प्लिटली बोरिंग वाटतंय. आता सर्वात महत्त्वाचं मी त्याला हे समजून सांगितलं की तू लेझी नाही आहेस, हे पहिला त्याला समजून सांगितलं. तुझा जो ब्रेन आहे तो डोपामाइनला थोडासा ॲडिक्ट झालेला आहे. रील्स, शॉर्ट्स, नोटिफिकेशन्स ब्रेनला ना सतत क्विक रिवॉर्ड देतात. मग स्टडी, बुक्स, नॉर्मल कन्व्हर्सेशन हे स्लो वाटायला सुरुवात होतं. आपला जो मेंदू आहे तो म्हणतो की नेक्स्ट स्टिम्युलेशन कुठं आहे. म्हणजे फास्ट डोपामाइन जर का तुम्हाला मिळत राहिला तर रिअल लाईफ जे आहे तुम्हाला बोरिंग वाटायला सुरुवात होते. त्याचं काउन्सिलिंग करताना मी त्याला काही सल्ले दिले, ते मी तुम्हाला सांगतो. की पहिलं एक डोपामाइन डिटॉक्स त्याला सांगितलं, ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट जी असते ती 30-30 मिनिटांमध्ये विभागून त्याला काम करण्यास सांगितलं. पेशन्स वाढवायला देखील त्यामध्ये सांगितलं. दुसरं आहे की त्याचं जो बोरिंग टॉलरन्स आहे तो बिल्ड करणं, म्हणजे प्रत्येक 15 मिनिटांनी एकच काम सतत करत राहणं, सातत्य ठेवणं, हेही सांगितलं. सायकोलॉजीचा रूल या ठिकाणी काय सांगतो, फोकस हा स्किल आहे, फिलिंग नाही आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आता तुम्हालाही कधी असं सगळं बोरिंग वाटतंय का? वाटत असेल तर खाली मला फॉलो करा आणि हो, मला मेसेज करायला विसरू नका.